चला आज रविवार आणि आजचा दिवस असा आहे की कामगारांना सुट्ट्या असतात का ज्यांच्या घरात नाही त्यांच्या घरात सुद्धा आजचा दिवस जे खाणारे आहेत त्यांच्या घरात नॉनव्हेज हे होतंच. तर चला आमचं ठरलं आहे बिर्याणी करायची आणि आज सगळी बिर्याणीची तयारी चालली आहे. तर मस्त अशी बिर्याणी खावीशी वाटली तर आता बिर्याणी करायची. तर बघा आमची बिर्याणी कशी होती आणि आम्हाला सांगा कशी झाली ती. तर त्यासाठी मी 2-3 कांदे चिरून घेतलेत आणि हे तेल गरम करायला ठेवले. तर आता मी तेलात सगळा कांदा मस्त तळून घेते छानपैकी कुरकुरीत अगदी थोडा थोडा करून मस्त कुरकुरीत कांदा तळून घेऊ. तर चला आता आपण ना हे एवढं वाटून घेऊ आपल्या बिर्याणीसाठी. तर हा मी सौदा मसाला घेतला आहे आणि हे आलं लसूण कोथिंबीर आणि 2-3 पिकलेल्या मिरच्या आहेत. त्या लाल हिरव्याच आहेत पण पिकल्यात आता त्या. चला आपला 80% भात शिजलेला आहे. तर आपण आता तो ना काढून घेऊया. मस्त झालेला आहे. आणि आपण छान असा भात येळून घेतला आहे म्हणजे सगळं पाणी काढून घेतलं आहे. आणि आता आपण मटणाची तयारी करणार, चिकनची तयारी करणार. तर आता आपण हे चिकनला सर्व काही मसाले लावून घेऊ. तर मी घरचे हळद आहे माझ्या आणि घरचाच अगदी छानपैकी सौदा घालून केलेला मसाला, त्यात थोडासा एव्हरेस्ट मसाला मिसळून आणि मीठ पण टाकते मी आपलं चवीनुसार. आणि मी भातातसुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण जो भात करताच दुसरीकडे त्यात फारच मीठ नसतं आणि शिजताना थोडं मीठ टाकलं तर त्याला चव पण येते. त्या पाण्यामध्ये चांगलं मीठ मिसळल्या जातं. तर आता मी सर्व काही मिक्स करते आणि तो चिरलेला कांदा, वाटलेलं वाटण आणि सगळं घेऊन मी दही पण टाकणार आणि मस्त त्याला अगदी हलवून घेते आणि छानपैकी चिकन शिजायला घालते. सॉरी. तर हे बघा आता सगळं काही एकत्र करून ठेवलं आहे. आता लोक काही फ्रीजमध्ये ठेवतात पण मी काही तसं केलंच नाही. पण खूप छान सर्व एकजीव झाला आहे आणि अगदी मस्तपैकी मी आता त्याला शिजवून घेणार आहे. तर बघा हे बघा आपण आधी एक टमाटर टाकलं फोडणीला आणि त्यामध्ये चिकन टाकलं. आपलं मातीचं भांडं बारीक पडलं, थोडं बारीक पडलं त्यामुळे मी आता हे मोठ्या जर्मलच्या पातेल्यामध्ये करते. हे आपण केशर टाकतोय. आपण ना आता याला 3 थर लावून घेणार आहेत. 2
हे बघा आपली बिर्याणी तयार झाली. तर हे बघा आपली बिर्याणी तयार झाली आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. हळू काढा. आणि खरंच आपली बिर्याणी इतकी छान झाली आहे ना, चव तर अशी अप्रतिम झाली की विसरणार नाही. खूप म्हणजे खूप छान झाली आहे. अगदी थोड्या मसाल्यात, थोड्या साहित्यात घरगुती पद्धतीने बनवलेली अगदी ही चिकन बिर्याणी आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छानशी कमेंट करा, मस्त एकदम. तर बघा आमची बिर्याणी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप आभार. तर बघा कशी आहे बिर्याणी.